हातकणंगले तालुक्यातील कुंभोज इथं झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा आणि उर्दू शाळेचं प्रचंड नुकसान झालंय। शाळेचे पत्रे उडून गेल्यानं विद्यार्थ्यांच्या बसण्याची समस्या निर्माण झाली आहे। या घटनेची गांभीर्यानं दखल घेत जिल्हा परिषद शिक्षण सभापती शीतल यादव आणि माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमध्ये 2 दिवसांपूर्वी वादळी पाऊस पडला। सोसाट्याचा वार आणि प्रचंड जलवर्षावामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेले। विशेषतः केंद्रीय प्राथमिक शाळा आणि उर्दू शाळेचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची दखल घेऊन जिल्हा परिषद शिक्षण सभापती शीतल यादव आणि माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य गौरी मिसाळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते। पाहणी दरम्यान प्रवीण यादव यांनी सांगितलं, 7-8 वर्षांपूर्वी या शाळेचं काम झालं होतं। जर हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई केली जाईल। तसंच वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून शाळा दुरुस्तीचं काम प्राधान्यानं हाती घेतलं जाईल असं यादव यांनी स्पष्ट केलं।